तर मित्रांनो, काल जो आम्ही व्हिडिओ काढला होता, परमवीर दादा अजून साक्षीताईवरनं, तर त्या व्हिडिओवर पण काही लोक अशी आहेत ना, ती कधीच सुधारणार नाही ती. अजिबात सुधारणार नाही. म्हणजे वाईट कमेंट करायची ती करणारच. हा. आम्ही जितकं बोलतो की बाबा तुम्ही वाईट कमेंट करू नका जेणेकरून त्यांचं मन दुखल्या जाईल, पण नाही, तुम्हाला कसं आहे ना सुधारायचंच नाही आणि वरनं आहे ना दुसऱ्यांनाच नावं ठेवायची. खरं तर तुम्हीच उलट काय आहे ती दाखवून देता. का मला तुम्हाला एकच सांगायचं होतं की बाबा त्यांना वाईट कमेंट करू नका, कारण तर त्यांच्या घरात आधीच दुःख आहे. अजून त्या दुःखाच्या क्षणात तुम्ही त्यांची साथ दिली पाहिजे. तुम्ही त्यांना म्हणलं पाहिजे की बाबा दादा, ताईची ती काळजी घ्या, आईची काळजी घ्या, तुमच्या सगळ्यांची घरातल्यांची काळजी घ्या, असं तुम्ही बोलले पाहिजे. त्यांना तुम्ही धीर दिला पाहिजे. कारण तर कितीतर केलं तर ती गरीब लोक आहे ती. त्यांनी म्हणजे इथपर्यंत आलेत, ती काय सहजासहजी आले नाहीत. त्यांचं मी तुम्हाला संघर्ष सांगतो आता. म्हणजे ह्याच्या आधी म्हणजे त्यांनी त्यांच्या आई-वडिलांनी 20 वर्ष ऊस तोडलाय. अजून परमवीर दादाने पण ऊस तोडायला गेलते, म्हणजे साक्षीताईंनी पण ऊस तोडलाय. अजून त्याच्यातून कुठेतरी त्यांना व्हिडिओचा नाद लागला. त्यांनी सोशल मीडियावर आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना काय थोडेफार पैसे भेटायला लागले. तर तुम्ही त्यांचं म्हणजे असं त्यांना वाईट कमेंट करून त्यांचं मन म्हणजे खच्चीकरण करायला नाही पाहिजे होतं. जरा चांगलं बोलून म्हणजे आपलं बाबा गरिबीतनं पोरं वरती जाते ती, कसं तर वरती चाललेत. उलट तुम्ही तुम्ही साथ त्यांना द्यायला सपोर्ट करायला पाहिजे. म्हणजे चांगलं करताय, हे करताय. जर का तुम्हाला आवडत नाही ना, बघू नका तुम्ही. त्या गोष्टी म्हणजे तुम्ही त्या गोष्टी बघूच नका. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही बघू नका. तुम्हाला काय त्यांनी म्हणतात का आमचा व्हिडिओ बघा, हे करा. पण तुम्हाला वाईट वाईट comment कमेंट करू करायचा अधिकार त्यांनी दिला नाही. कुणीच दिला नाही तुम्हाला वाईट कमेंट करायचा अधिकार. कारण तुम्ही वाईट कमेंट कशापाय करता? का म्हणजे ती गरीब लोक आहेत म्हणून तुम्ही त्यांना वाईट बोलता का? अहो पण किती बोलायचं असते. काही जण तर म्हणतात म्हणजे की ही नाटक आहे, काही जण म्हणतात कंटेंट साठी आहे. ह्या हे गोष्टी हा कंटेंट कंटेंट साठी असतो असतो का? का? हा सगळा कंटेंट असतो का की बाबा त्यांचं आता मान्य बाळ आहे ते वारलंय. गरीब आहेत, पण गरीब आहे म्हणजे याचा अर्थ हा नाही की ती काही पण म्हणजे नाही का स्वतःच्या बाळाला असं करतील पण म्हणून. त्यांना कसं वाटत असेल जर का ती साक्षीताईंनी जर का तो व्हिडिओ बघितला, त्याच्यावरच्या कमेंट जर का वाचल्या, तर त्यांच्या मनाला कसं वाटेल? जरा थोडं तरी लाजा वाटू द्या तुम्हाला, थोडं तरी. त्यांचं बाळ वारलंय ह्या गोष्टी जरा तुम्ही भान राखा. डायरेक्ट तुम्ही कमेंट करता. आता तुमच्या कमेंट वाचून दाखवतो काय कमेंट केलेत ती बघा. तर हे कोण आहे? दत्ता प्रकाश गोवेकर. तर ह्यांनी माझ्यावरनं कमेंट केली. काल जो मी व्हिडिओ टाकला होता का, त्या व्हिडिओ खाली कमेंट केली, तुम्हाला एवढा पुळका त्यांचा, आम्हाला पण खूप वाईट वाटतं. तुम्ही कोण लागते त्यांचे, काहीतरी कॉन्टेंट हवं म्हणून. तर आता मी कोण लागतो त्यांचं तुम्हाला सांगतो. तर ते माझे जवळचे मित्र आहेत. आमचं दररोज म्हणजे कॉल चालू असते, एकमेकाला आम्ही कॉल करतो. तर त्यांनी मला सांगितलं होतं की अशा दादा व्हिडिओ खाली कमेंट आलेली ती काय करू येते. मी म्हणलं मी व्हिडिओ बनवून टाकतो म्हणलं त्यांना. तुम्ही काळजी करू नका म्हणलं त्या गोष्टीची. तर तुम्ही असं व्हिडिओ म्हणजे अशी कमेंट करू नका. आम्ही ह्या सगळ्या गोष्टी कंटेंटसाठी नाही करतोय. आणि आम्ही ह्या म्हणजे असं कंटेंट साठी हा मार्ग घेणार नाही. हा, कंटेंटसाठी आम्हाला ह्या गोष्टी जमतच नाहीत. अजून दुसरी कमेंट काय, राजू शिंदे म्हणून आहे. ताई पण ते खुश की साक्षी बाहेरचे खात होती आणि बाळाला 15 दिवस झाले नाही, तेवढ्यात बाहेर फिरायची आणि थोडं स्वच्छता ठेवायला हवी होती. आता पण टाइम आहे, त्यांनी बालिशपणा सोडून द्यावा आणि एवढ्या लवकर बेबी प्लॅन करू नये. खूप एज कमी आहे दोघांचं. दादा तुम्हाला सांगू का, गोष्टी ते घरात कसं राहतात, स्वच्छता ती वगैरे आहे ना, स्वच्छता त्यांनी सगळी बाळगतात. तुम्ही म्हणजे एखाद दुसरं व्हिडिओ बघून असं काही करू नका. त्यांनी गरीब आहेत म्हणून तुम्ही त्यांना एवढं आले असतील घरी, जाऊन आले असतील तुम्ही घरी म्हणून बोलताय का? नुसतं काय ते बघायचं आणि काय पण बोलायचं. हा, तुम्ही म्हणजे असं काय पण बोलू नका. त्यांनी काय खात होते काय नाही हे तुम्हाला गोष्टी माहित नाहीत. तुम्ही व्हिडिओ बघून काय असा अंदाज लावू नका. तुम्हाला माहिती आहे का त्यांच्या पर्सनल गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? तुम्ही पर्सनल गोष्टीबद्दल कशाला बोलता त्यांच्या काय पण? अजून स्वच्छता बाळगायला पाहिजे म्हणजे त्यांनी काय घाण राहत होते का? त्यांच्या बाळाची त्यांना काळजी नाही का? तुमच्यापेक्षा जास्त तुम्ही कमेंट करून सांगू नका. त्यांना कळतंय कसं राहायचं कसं नाही, ह्या गोष्टी सगळ्या त्यांना कळते ती. तुम्ही त्या गोष्टी सांगू नका त्यांना. काय गरज नाही तुमची सांगायची. अजून असल्या घाणेरड्या कमेंट तर करू नका तुम्ही. जरा त्यांचं मन दुखलं जाईल. कारण की कसं आहे जरा ना, तुम्ही त्यांना धीर दिला पाहिजे. दादाजी आहेत ना ते खूप म्हणजे जवळचेच घरच्या सारखेच आहे आमच्या. अजून त्यांचा स्वभाव खूप वाह आहे. ते स्वतः म्हटलेत की मी आहे ना साक्षीताईला म्हणजे साक्षीला आहे ना मी फोन पण देत नाहीये, कारण की जेणेकरून तिला खूप त्रास होतोय. ही सुद्धा बोलून दाखवले त्यांनी आम्हाला. तर तुमची ह्या अशा कमेंटनी आहे ना खरंच एखाद्याला खूप त्रास होतोय. खरंच मी तुम्हाला सांगते की अशा कमेंट करू नका. खरं तर तुम्हाला आवडत नसेल ना व्हिडिओ तर तुम्ही बघू नका, पण असं कमेंट करू नका. मन दुखवलं जाते ना ही बघा तुम्ही, कारण की त्यांचं आत्ताच बाळ वारले. जरा थोडा तरी भान ठेवा या गोष्टीचा.
बाळाची व्यवस्थित काळजी नाही घेतली, 12-15 दिवसाच्या बाळाला बाहेर घेऊन बसतात, दारात घेऊन मिरवतात, व्हिडिओ काढतात आहेत. तिच्या बाळाची काळजी घ्यायची ना. तुम्हाला माहिती आहे का त्यांनी बाळाची काळजी घेतात का नाही, बाहेर फिरवतात का? तुम्ही असा काही सुद्धा अंदाज लावणार. कोण आहे सोनाली माने? तू तर एक बाई आहे की, तुला पण म्हणजे लेकरं असतील का नाही काय माहित नाही. तुमचं तुम्ही मॅरिड आहेत का नाही ते माहित नाही आम्हाला, पण अशी कमेंट तुम्ही करू नका. तुम्ही त्यांचं दुःख समजून घेतलं पाहिजे. तुम्ही तर एक मुलगी आहे, एक बाई आहे, तुम्ही त्यांचं दुःख समजून घेतलं पाहिजे का? तुम्ही अशा कमेंट करायच्या असतात, अशा कमेंट करून तुम्ही त्यांचं जरा चांगलं म्हणा ना की बाबा तू काळजी घे स्वतःची, आता काही झालं गेलं ते झालं गेलं त्या विसरून विषय घे. सोडून. असं काहीतरी बोला ना जेणेकरून ते पण जरा धीर नाही का, म्हणजे धीर द्या त्यांना, स्ट्रॉंग होतील ती. अजून ही काय आता तुझ्यावरनं कमेंट आली, कोणही अनुपमा, काय नाव आहे, अनुपमा बोईवार, तू आरूला सोडून गेली होती, किती संकट आलं तरी आई आपल्या लेकराला सोडून जात नाही. तर तुमच्या माहिती करता मी सांगते, तुमचं या प्रश्नाचं उत्तर मीच देते तुम्हाला. आरू आजारी असताना किंवा काय असताना मी गेलेले नव्हते, आहे का नाही? आरू काय मी जेव्हा कधी आरू गेलते? आजारी पडली असं कळ त्या टायमाला पळत आली. ही आमचा पर्सनल मॅटर आहे, म्हणजे असं आमची भांडण झाली होती दोघांची, पण जेव्हा माझं लेकरू आजारी पडलं त्यावर तू डायरेक्ट आली मागे. न काय विचार करता मी डायरेक्ट घरी आले. तुम्ही जर व्हिडिओ बघितले नसेल ना तर खरंच पहिल्यांदा व्हिडिओ बघा आणि मग तुम्ही कमेंट करा. असं काय पण फालतू कमेंट करत जाऊ नका. आता काय हे कोण आहे, अमोल वाघ, तुम्ही नका साजूकपणा शिकू, तुम्ही ज्ञान पाजायला किती शहाणे आहेत सगळ्या दुनियाला माहित आहे. तुम्ही त्यांचे दुःखाचे भांडवल करू नका. तुम्हाला आता एक गोष्ट सांगू, आम्ही कोणाच्या दुःखाचं भांडवल करत नाही. जरा फालतू कमेंट करायचं बंद करा. आम्ही काय कोणाच्या दुःखाचं भांडवल करत नाही. अजून आम्ही किती शहाणे आहेत हे आम्हाला माहिती आहे. आम्ही कोणाचं म्हणतो दुखत नाही तुमच्यासारखं. कोणाला जाऊन कमेंट करत नाही बाद असे तुमच्यासारखे. आम्ही त्यांना धीर द्यायचा प्रयत्न करतो. येतच नाही त्या गोष्टीतनं बाहेर पडायला त्यांना आम्ही हे देतोय. तुम्हाला लोकांना येतं. तुमचं कसं आहे ना, म्हणजे काही असं लोक असतातच हो, आणि आम्हाला जी प्रेम करणार आहेत ना ती भरपूर आहेत, जी चांगले आम्हाला समजतात. असं कसं आहे ना, म्हणजे काही लोक असते ती, आता ही कोण आहे राजे म्हणून, तुला काळजी नव्हती म्हणून तू आवरलं सोडून गेली ना. आज ती आजारी असताना सुद्धा ती रात्र रात्र रडत होती तुझ्यासाठी. ह्या कारणाने करून वाईट कमेंट आम्हाला खूप वाईट वाटतं. परमवीर दादाचं आणि साक्षीताईचं मला तर यांची व्हिडिओ पाहू पण वाटत नाही आणि ऐकावं पण वाटत नाही, पण यात परमवीर दादाचं साक्षीच्या बाबाबद्दल बोलले म्हणून मी 2 गोष्टी सांगितल्या. तर ताई तुम्हाला सांगू का, आरुष जेव्हा आजारी होती का त्या टायमाला ऋतू माझ्यासोबत होती. ऋतू काय सोडून गेली नव्हती. म्हणजे ऋतूला जेव्हा काय आलं आरू आजारी पडली त्या टायमाला ऋतू इथं आली. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ बघू वाटत नाहीत, बघू नका. तुम्हाला काय आम्ही काय फोर्स केलं नाही, पण असली फालतू कमेंट करू नका. मी व्हिडिओ कशावरनं काढलाय, तुम्ही कशावरनं बोलताय, काय करताय, जरा त्यांना जरा धीर द्यायचा तुम्ही ही बघा. पण तुम्ही आमच्या पण व्हिडिओला वाईट कमेंट करायला आणि त्यांना पण तुम्ही वाईट बोलला, असं तुम्ही करू नका. मला फक्त एवढंच बोलायचं की तुम्ही त्यांना वाईट कमेंट करू नका. अजून तुम्हाला ह्या गोष्टी माहित नाही आम्ही एकमेकांचं कोण आहे ती, म्हणजे आमचे दररोज कॉल चालू असते ती. अजून त्यांचा काय संघर्ष आहे ना हे मला माहिती आहे. रक्ताचंच नातं असावं हे गरजेचं नाही, एक माणुसकी पण असते, माणुसकीचं नातं पण असते. अजून ते माझ्या खूप जवळची ती, हे तुम्हाला काय माहित नाही. अजून मी त्यांच्यावरनं काय व्हिडिओ काढतोय की बाबा त्यांना वाईट कमेंट यायला ती, अजून मी व्हिडिओ का काढून टाकला, त्यांना वाईट कमेंट येऊ नये म्हणून मी त्यासाठी व्हिडिओ काढून टाकला. कुठे ना कुठे थोडंसं सपोर्ट करायचा प्रयत्न करतो. तुमच्यासारखं नाही की बाबा असं वाईट कमेंट करायचं किंवा त्यांना असं पाय वाढायचा त्यांचा पाठीमाग. कसं आहे ना, आपल्या इथं असंच आहे की बाबा कोणतरी पुढे चाललं त्यांचा कसा पाय मागं वाढायचा, कसं त्यांना मागं खेचायचं ही सगळी बघतात. पण त्यांना असं पुढे जायचं ही कोण असं बघत नाही, सपोर्ट कोणच करत नाही. पण वाईट कमेंट करायला भरपूर जण असते ती, वाईट चितायला भरपूर जण असतातच. ही व्हिडिओ खास करून त्या वाईट कमेंट करण्यासाठी. असं आम्हाला सपोर्ट करणारे पण भरपूर लोक भरपूर जण आहेत आणि आम्हाला प्रेम करणारे पण भरपूर जण आहे. आणि आम्हाला आहे ना हे जी वाईट बोलतात ना, आम्ही खरं तर आधीपासून यांच्याकडे लक्षच देत नाही. पण आता का बोलतोय माहितीये का, आता ते परमवीर दादाचा काय विषय चालू आहे तुम्ही हा विषय बघा, त्याच्यामुळे आम्ही वाईट कमेंट करणारा बोलतोय. नाहीतर आम्हाला काही घेणं देणं नव्हतं. आम्ही ती कसं आहे ना, कुत्री बुकणारी बुकुदी म्हणतो आम्ही त्याच्याकडे लक्षच देत नाही त्या गोष्टीवर. किती जरी वाईट कमेंट आलं ना तरी आम्ही बघत नाही. फक्त मला एवढं बोलायचं की तुम्ही साक्षीताईच्या परमवीर दादाच्या व्हिडिओला वाईट कमेंट करू, कारण की आता त्यांच्यावर खूप वाईट दिवस आहेत, म्हणजे त्याची खूप वाईट वेळ चालू आहे की त्यांचे दुःखाचे क्षण आहेत. तुम्ही त्याच्यात त्यांना साथ द्या, त्याच्यातून कसं बाहेर काढायचं त्या गोष्टी बघा. कारण की खूप लहान जर का तुम्हाला म्हणजे आणि 9 महिने ते बाळ पोटात होतं, म्हणजे त्या आईचं कसं होत असेल आणि त्याच्यात तुम्ही एवढं वाईट बोलताय जेणेकरून त्यांचं किती मनाला लागत असेल या सगळ्या गोष्टी. याच्यामुळे आम्ही हा व्हिडिओ काढतोय. याच्यात काय आम्हाला
आमचं काय ती म्हटले किती काय एक कमेंट केली भांडवल बनवावं लागलं हा, तुम्ही. पण आम्ही काय आमचं भांडवल काही बनवत नाही नाही, रे दादा. दादा होती का दीदी होती काय माहिती. काय माहित नाही, पण आम्ही काय भांडवल बनवत नाही त्या व्हिडिओचं. तर तुम्हाला फक्त एवढंच सांगणार, तुम्हाला जर काही ह्या गोष्टीचं नॉलेज नसेल ना, तर तुम्ही ह्याच्याबद्दल असं काही पण कमेंट करू नका. जर का तुम्हाला चांगलं बोलता येत नसेल ना, तर तुम्ही वाईट पण बोलू नका. पण जाऊ दे, कसं आहे, चिखलात दगड टाकून आपण चिखल अंगावर उडवून घ्यायचं ना. ही कसं आहे, वाईट कमेंट करणार असते, जे आपल्यावर प्रेम करते चांगलं, ती ती चांगलं चांगलं, ती आपल्याला चांगलंच बोलत. त्यांना पण कळतंय. काही हा. जण पण आहेत की असे चांगले बोलणारे, हा. चांगलं जी त्यांना समजतात, त्यांनी दुःख वाटून घेतात, ते पण सुद्धा काही जण कमेंट भरपूर लोक करतात अशी की किंवा लय चांगले ह्याच्यातून गावाला आता तू बाहेर आहे. असे हा. पण खूप जण आहेत. पण ही जी व्हिडिओ आहे ना, फक्त जी वाईट बोलतात ना त्यांच्यासाठीच आहे फक्त. तर मला एवढं सांगायचं, तुम्ही फक्त वाईट कमेंट करू नका.